दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरात 90 पैशांची वाढ झाली आहे। 5 दिवसातली ही दुसरी दरवाढ आहे। मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी वाढलेलं आहे आणि ते आता 107 रुपये 59 पैसे प्रति लिटर इतकं झालेलं आहे। तर डिझेल 94 पैशांनी वाढलेलं आहे, ते 94 रुपये 8 पैसे प्रति लिटर इतकं झालंय। तर सोमवारी तेल कंपन्यांनी किरकोळ दरांमध्ये सुधारणा केली आणि त्यानंतर भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। दरम्यान देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। रत्नागिरीमध्ये पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी वाढलेलं आहे। रत्नागिरीतल्या पेट्रोल पंपातून या साऱ्याचा आढावा घेत वाहन चालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। देशभरामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे। आठवड्यात दुसऱ्यांदा ही दरवाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका याचा बसणार आहे। रत्नागिरीत जर आपण पाहायला गेलं तर पेट्रोल हे 86 पैशांनी वाढलेलं आहे, तर डिझेल हे 83 पैशांनी वाढलेलं आहे। कालचा दर रत्नागिरीमध्ये होता पेट्रोलचा जो 108 रुपये 63 पैसे होता आणि आज हाच दर हा 109 रुपये 53 पैसे झालेला आहे। तर डिझेलचा कालचा दर हा 95 रुपये 12 पैसे होता, तर आजचा डिझेलचा दर हा 96 रुपये 6 पैसे झालेला आहे। मागच्या आठवड्यात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ झालेली होती आणि आज पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते कुठेतरी मेटाकुटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत असेच काही वाहनधारक आहेत। काका, काय नेमकं सांगाल, कारण आता पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ झालेली आहे? हो साहेब, आम्ही आता काय सांगणार, आम्ही रोजचे मजूरदार माणसं। आज महिन्यात जर 2दा-3दा जर पेट्रोल वाढले तर आम्ही खायचं कसं, जायचं कसं? आम्हाला पण त्याचा त्रास होतोय ना। आज जे आपलं हे काय म्हणतात, आपण या रोज जाणारे माणसं 3-3 वेळा जर पेट्रोल डिझेल वाढला तर आम्हाला परवडण्यासारखे नाही। आता होता वेळ माणसं, आता आपला ग्रामस्थ सुद्धा इथं आता आंदोलन करू शकतात या विषयावरती। एवढं दुसरं काही बोलायचं नाही आणि सरकारने याची नोंद घ्यायची आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका याचा बसणार आहे, कारण त्यामुळे पेट्रोलचे दर सातत्याने वाढत राहिले तर महागाई देखील वाढणार आहे। सर्वसामान्य मजूर जे असतील त्यांचं देखील म्हणणं महत्वाचं आहे, कारण आम्ही हे दर वाढत राहिले तर करायचं काय, असा नेमका प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी। तर पेट्रोल डिझेल तुटवड्याची झळ आता वर्ध्यामध्ये पोहोचली आहे। वर्धा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नाही आणि त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। सकाळपासूनच पंपांवर डिझेल नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनाच्या रांगा लागल्यात, तर काही पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी निलाश बंगाले यांनी। आतापर्यंत डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्याचा वर्धा जिल्ह्याला काही फटका बसला नव्हता, परंतु आता हळूहळू जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील पेट्रोल पंपावर याची जाणीव होऊ लागलेली आहे। आपण आता बघू शकता, मी एका वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर असून या ठिकाणी डिझेलचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे 24 तास उलटूनही या पंपाला अजूनपर्यंत पुरवठा झाला नाही आणि ही याच पंपाची अशी गत नाही, तर अनेक पंपाची अशी गत आहे। ग्रामीण भागामधले अनेक पंप जे आहेत हे डिझेल अभावी आता त्यांनी पुरवठा बंद केलेला आहे, त्यामुळे वाहन चालकांना वाहनधारकांना आल्या पावली परत जावं लागत आहे। खरं म्हणजे डिझेलची मागणी करून आणि त्याचे पैसे भरल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये डिझेलचा पुरवठा होणे बंधनकारक असल्यानंतर सुद्धा अजून अद्यापही डिझेलचा पुरवठा होत नसल्या कारणामुळे पंपाची अशी गत झालेली आहे। आपण बघू शकता, चक्क मशीनच या ठिकाणी बंद करून ठेवण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे आता पंपावर सुद्धा शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर पेट्रोल पंपाच्या वरती जी रीग नेहमी वाहन चालकांची लागत होती ती आता कुठेतरी नाहीशी होताना दिसत आहे, कारण पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर आता डिझेलचा तुटवडा जो आहे तो वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आता मी ज्या पंपावर उभा आहे या ठिकाणी 891 लिटरचा स्टॉक असून सुद्धा आता हा पंप विक्रीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि येत्या काळामध्ये जर अशीच गत राहिली तर ग्रामीण भागामध्ये याची मोठी झड जी आहे ती वाहन चालकांना पडू शकते। त्यामुळे एकंदरीत यावर आता तातडीने उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे। या संदर्भात आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की अशी अडचण कुठेही नाही, परंतु ग्रामीण भागातले पंप बंद का आहे हे सुद्धा एक संशोधनाची गरज आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।